हे बळवंता जयद्या, अरे सत्य मंजू कुठे ते आलेत का? येतील. आज होळी आहे, मी तर विसरलोच होतो. मी बी. सत्या मंजू, अरे किती वेळ, हा अरे किती वाट बघतोय, आज होळी आहे ना, विसरलात का काय? पप्पा होते एका कामात होतो आम्ही. अरे कामं रोजचीच असतात रे, म्हणून काय असं सणवार विसरतात का कुणी? मंजू आणि काय ग, तू पण विसरलीच आज होळी येते? हा ग, आम्ही कवाची वाट बघतोय तुमची, आणि कुठं गेला तर तुम्ही? आणि हे काय, तुझे केस का असे मोकळे? आई, अगं इथेच चौकशी करणार आहेस का त्यांची? आवरून घेऊ देत की त्यांना. क्लिप पडला असेल कुठेतरी, सांगाल की नंतर. जा आवरून घे, जा पटकन. हा, आणि सत्या तू पण पटकन तयार हो आणि पूजेला ये. जावा लवकर जावा. जयदीपराव, हा, यंदाची होळी लई खास आहे बघा. कसं काय? कसं काय म्हणून काय विचारता राव? अहो सत्य आणि वाघमारी वहिनी दोघं एकत्र मिळून होळी साजरी करणार आहेत ना, मग खास तर असणारच. लगा 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 दाजी, लक्षातच नाही आलं माझे. बाबू वाजले किती? वाजले किती? दाजी तुम्ही इथे लक्ष द्या, मी घरच्यांना बोलवतो. जा, जा. मम्मी पप्पा, सपने सगळे कवी, चला कुठे राहिली ती, या की पटकन लवकर. काय एवढा वेळ असतो? कवे, असा व्हिडिओ काढ का नाही, अजिबात हल्ला नाही पाहिजे बघ. होय मम्मी. मम्मी तुम्ही की नाही फक्त एका सरळ रेषेत चालत्या. राजमाता म्हणतीस होय? राजमाता थांबा थांबा, तुमच्या माग राजपिता येऊन तुमच्या व्हिडिओची ऐशी तैशी करतायत. राजपिता? हा ओ पेंटर, मध्ये कसं राहायचंय माझ्या व्हिडिओ मध्ये? खराब होईल की माझा व्हिडिओ. हा बाजूला. मम्मी थेट सरळ चालत्या. नाईस. हा 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 हा. अगं मम्मी काय चाललंय तुझं? आत्ता होळी पेटवायची आपल्याला, उद्या नाही पेटवायची. ए जय द्या मुडद्या, तू कर की पूजेची तयार तिथं. माझ्याकडे कसं लक्ष देतो? अगं तूच म्हणते की परत उशीर होतोय. बरं बरं, जा का बस. कर तयार तिथं, जा. बरोबर. चला आवरा पटकन. सपने कवे, ती भेटून सत्य अजून घरला आली नाहीत. ती यायच्यात आपण होळीची पूजा करून होळी पेटून देऊ, म्हणजे त्या दोघांना एकत्र पूजा करायची संधीच मिळणार नाही बघ. हो मम्मी, कुठल्या जगात वावरतायत? दोघं आले, तयार बी झाले, येतच असतील आता. अरे सत्य मंजू तयार झाले का नाही अजून? आला बघा जोडा. काय काय नाही बेट, बरी आहेस ना? काय झालं मम्मी साहेब? काय खेळ मांडलायस शिव? मम्मी हे बघ, मला आता कुठल्याच विषयावरनं वाद नकोय प्लीज. कुठल्याच विषयावर? मग हिचं काय चाललंय नेमकं? हिला काय साबित करायचंय? सत्या, तू अजिबात मध्ये बोलू नकस. मम्मी तुला त्या दिवशी विचारलं होतं ना, कसं त्याला नवरा मानतीस का नाही म्हणून? तर लई त्याच्यात बोलली होतीस की काय येळ आल्यावर बोलीन म्हणून? अजून तर ती येळ आली नाही, मग कुठल्या नात्याने पूजा करायला चाललीस तू?
मम्मी हे बघ, सत्या मी आता काही ऐकून घेणार नाही हं? तुला पूजा करायची असेल तर तू एकट्याने कर. हिला संगत घेऊन पूजा करायची नाही, हा माझा आदेश आहे असा समज. मग तुझा हा आदेश मला मान्य नाही असं समज. हे बघ, वाघमारे मला त्यांचा नवरा मानतात की नाही मला माहित नाही, पण मी अजून सुद्धा त्यांना माझी बायकोच मानतो आणि त्या हक्कानं मी आता त्यांच्यासोबत पूजा करू शकतो. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर. मम्मी जर योग्य असेल तर मी ऐकतच आलोय ना, ऐकीन ती. पण आता तू जे काही सांगतेस ना ते अजिबात ऐकायचं नाही मला. या वाघमारे. दीदी फोन आलाय. हॅलो हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर मॅडम बोलताय का? इन्स्पेक्टर मॅडम, हो तुमच्या मदतीची लई गरज आहे. हो एका पोरीवर काही टवाळ पोरं अत्याचार करायला, कोणी बी मदतीला जाऊ शकत नाही. हो तुम्ही या आणि वाचवा त्या पोरीची इज्जत, लवकर या. कुठं घडतंय सगळं? हो ते नदीच्या पलीकडचं वावर आहे की तिथंच आहे. अहो पोरीची अवस्था भगवान. अहो मॅडम मी गेलो त्यांच्या मदतीसाठी, पण मला मारलं बरं का त्या पोरांनी. चाकू चोरी काढली माझ्या माग. अहो लवकर या मॅडम, त्या पोरीच्या इब्रतीचा सवाल आहे. मी लगेच निघते, पोचते, अजिबात काळजी करू नका. हो लवकर या मॅडम, लवकर या मॅडम, लवकर. मॅडम बघतोय. वाघमारे थांबा. पूजा सोडून असं अचानक कुठे निघाला तुम्ही? सत्या जावं लागेल मला. एका पोरीची इज्जत धोक्यात आहे. मला एका माणसाचा फोन आला होता, लगेच जावं लागेल मला. मंजू, मला माहिती आहे तू येशील, नक्की येशील. कोणीतरी संकटात आहे आणि तू धावत गेली नाही असं कधी घडलंच नाही. संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याचा स्वभाव आहे तुझा. ये मंजू, मी वाट बघतोय. मग आपण दोघं मिळून या होळीची जोडीनं पूजा करू. होळी रे होळी पुरणाची पोळी, मंजू माझी चापेकळी. हा होळी रे होळी पुरणाची पोळी. इथं तर कुणीच नाही की. एक काम करा, इथं आजूबाजूला कुठतरी असतील, जाऊ पटकन बघा. नाही आहेत काय? जयदेव दादा, मला तर असं वाटतंय मुद्दामून मंजू वहिनीला कोणतरी फोन करून फसवत असणार आहे. हा जयदीप दादा, मला पण असंच वाटतंय बघा. कोणी बी नाही इथं. ठीक आहे, सत्यदादालाही सांगितलं पाहिजे. हा जयद्या बोल, पोचला त्या ठिकाणावर? अरे आम्ही पोहोचलो इथं, पण मंजू वहिनी जसं बोलल्या तसं कुठलीच पोरगी, कुणीच पोरं नाही तिथं. फक्त एक होळी रचून ठेवली कुणीतरी. अरे दादा काय विषय हो? माहित नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही या परत. बरं ठीक आहे, आलो लगेच आलो. चला, दादाने बोलवले आपल्याला. बघितलं वाघमारे,
हा सुद्धा त्याच माणसाचा ट्रॅप होता. त्यानंच तुम्हाला वेगळ्या नंबरवरनं फोन केला होता आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊन लगेच निघाला. हे बघा, आता काळजी करू नका, सगळं सॉल्व्ह झालंय. चला पूजा करूया. मंजुरी 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 आली नाही तू. चांगलं नाही केलं हे तू. दिस इज नॉट फेअर मंजुरी, दिस इज नॉट फेअर. काय झालं मंजू? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ग. कामाचा फोन आला होता. मंजू, सत्या, चला आता पूजा करून घ्या दोघं. होय, घ्या पूजा करून. जयदेव पण ना पूजा सोडून कुठे गेलाय काय माहिती. वहिनी तू जर एका कामासाठी बाहेर गेलाय, येईल थोड्या वेळा. कुठे गेला तसे पूजा सोडून? सत्यदादाचं काम होतं. या वेळेला कसलं काम? तुला काय करायचंय? बायकोला सांगण्यासारखं नाही होय तवा. अरे जयद्या, माझ्या बरोबर 7 फेरी घेतली तरी एकमेकांना वचन दिलीत आपण का एकमेकांशी खोटं बोलणार नाही, सगळं खरं खरं सांगू. होय काय? मग हे वचन दोघांना पण लागू होतं. बघा पुढं. ठीक आहे ठीक आहे. बाप मारे, तर चला बोलायचं. बलमा, चल. चल आपण पूजा करूयात. चल. वाघमारे, हे बघा, तू असाच खेळ करत राहणार काय? त्याला जे काय हातपाय मारायचे ते मारवते, पण एक ना एक दिवस तो आपल्या हाताला नक्की लागल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सत्या पण काय मग, पेटवलीस का होळी एकट्यानं? तुझा काय प्लॅन होता? वाघमाऱ्यांना तिकडे बोलवून घेशील आणि त्यांच्या सोबत होळी पेटवशील? तुझ्या प्लॅनचे तर 3:13 वाजले की. आता एक काम कर, आता ती होळी पेटव आणि बस बोंबलत. ए सत्या, अरे नको गाळा गाडूस, किती वरडशील. असं वरडून वरडून ना तुझा आवाज जाईल एक दिवस. कशाला एवढी चिडचिड करतोस? तुला काय वाटलं तू प्रत्येक वेळेला असं काहीतरी प्लॅन करशील आणि आम्ही त्याच्यात अडकू? तू का आम्हाला येडा समजतोस काय? ए सत्या, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मंजूकडे फोन दे. चल. नाही देणार. काय करशील? मी काय करू शकतो ना ते तुला लवकरच कळेल. आता फोन उचललाच आहे ना, तर ऐक, जे माझं आहे ना ते मी मिळवणारच. आणि मंजूला मी माझं बनवणारच. मग एक काम कर, आता हे जे फोनवर बोलतोयस ना, हे फक्त माझ्या समोर येऊन बोल. मग तुला तुझा बाप, तुझा आजा, तुझा पंजा, ह्या सगळ्यांची आठवण येईल.
असा उद्धार करतो तुझा. ए सत्तू, सोडणार नाही तुला, सोडणार नाही. हे ठेव रे मित्र. वाघमारे, हे बघा, तो असे काहीतरी प्लॅन करतच राहील. आपण त्याला फक्त हरवत राहायचं. एक दिवस हरून हरून तो असा पिसळल आणि अशी काहीतरी चूक करल ना, ज्यानं बरोबर आपल्या गळाला लागल. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. यांना कोण त्रास देते? कोण असेल तो माणूस ज्याच्याबद्दल मला माहित नाही? आणि ते जो कधी असेल, मम्मी साहेबांनी तर पेरलेलं नाही ना त्याला. मम्मी साहेबांना विचारावंच लागेल. सपनी, त्या नेबळटला त्रास देणारा कोण बहात्तर असेल बरं? मी पण तोच विचार करते बघा, पण असं पटकन काही अंदाज बांधता येत नाही का नक्की कोण असेल. तात्यासाहेब असतील का? हा, करेक्ट, तात्यासाहेबच असतील. नाही नाही, तात्यासाहेब एवढ्या लुटुपुटीचा डाव नाही खेळणार. तात्यासाहेबांचं काम म्हणजे काटा छाटा इशे संपवा. ह्यो कोणीतरी भलताच असणार बघ. पण कोण असेल ज्याला नेबळटला त्रास देऊन आनंद होत असेल? मम्मी, मला काय वाटतं, त्या पोलिसांच्या ट्रेनिंग साठी गेले होते का नाही एक जाऊबाई, तिकडचं कोणी असेल का? तिकडचं कोणतरी वैरी असेल. बरोबर आहे सपने तुझं. ह्यो कोणी वैरी नाही तर हिंदी सिनेमातल्या वणी का नाही तिचा चाहता असणार. चाहता. एक्स 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 सपने, अगं ती म्हणत नाही का, एक्स जाऊ बाई तस. हो भया भया, हा असू शकतंय तसंच. तो जो कोणी असलं का नाही त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागल. आणि एकदा का ती आपल्या हातात घावला का नाही का मग आपला फायदाच फायदा बघ. हा बरोबर बोलताय तुम्ही. शोध घ्यायला पाहिजे बघा. लागा कामाला. हा, आपण दोघे लागू कामाला. माझा फोन वाजतोय. कोण असेल आता? उचल अशी कसं काय खोबला कुठली. उचल घे, उचल घे. हॅलो, कोण बोलतंय? हा ओ नाही हो मम्मी. नाही मम्मी कशा विसरतील. मम्मी कधीच काहीच विसरत नाही. विसरल्या तरी मी कशासाठी, मी आठवण करून देत असते त्यांना. नाही आता पण त्याच विषयाबद्दल बोलत होतो आम्ही. होऊन जाईल काळजी नका करू, निश्चित राहा तुम्ही. हा ए सपने खोपलं काय? होय नाही. हा कोण होतं आणि माझ्याशी काय बोलत होतीस? अहो मम्मी, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जायचं होतं, विसरलोच की. प्रमुख सन्माननीय पाहुण्या म्हणून तुम्हालाच बोलवा म्हणून तिथे ताकीद देऊन आलात ना स्वतःच. विसरलात होय? बया
त्यांनी भेटण्याचा समजा विसरून गेले बघ. हे सपने उद्या आपण कार्यक्रमाला जाऊ आणि समधी हवा करू बघ. चालतंय. तू एक काम कर, त्या फोटोग्राफरला बोलवू आणि मग फोटो सेशन करू बोलवते आणि मग सोशल मीडिया बद्दल का नाही समजा व्हायरल करू. व्हायरल मम्मी व्हायरल असते ते. सपने तुझ्यासाठी एक चांगली साडी पण काढून ठेव बरं का. माझं सगळं चांगलंच असतं. काढून ठेवते. वाघमारेंच्या खोलीचं दार उघडं कसं काय? वाघमारे, 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 वाघमारे. वाघमारेंचे कपडे अस्ताव्यस्त पडले. वर्दी तर इथंच आहे, मग वाघमारे कुठे गेले? वाघमारे, वाघमारे, वाघमारे. कुठे गेले असतील वाघमारे? तो माणूस त्यानं संधीचा फायदा घेतला असेल तर